आज फुल डे मी फक्त माझ्या घराला दिला होता. काय केलं, कसं केलं सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो उठल्याबरोबर ना, आज मी सगळ्यांचे चहाचे प्रकार आणि दुधाचे प्रकार बनवून घेतले आणि त्यानंतर मी लागली स्वयंपाकाला. आज ना मला टोटल असे पंचपक्वान्न बनवायचे होते. म्हटलं पंचपक्वान्न बनवायला वेळ तर डेफिनेटली लागणार आहे. म्हणून पटापट आवरायला घेते. तर सगळ्यात आधी ना, मी मस्त भाज्या फोडणी टाकल्या. एक तर माझी फेव्हरेट अशी भेंडीची भाजी होती आणि दुसरी होती आलूची भाजी. आता तशी तर मी एकच भाजी बनवणार होती, पण दुसरी भाजी बनवायचं कारण असं होतं, की मी मस्त अशा पुऱ्या बनवणार होती आणि पुरी आणि आलूची भाजीचं कॉम्बिनेशन तर बेस्टच आहे. म्हणून मी आलूची भाजी बनवली आणि त्यानंतर ना पटापट चपात्या आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून घेतल्या. म्हटलं आता एवढं सगळे पंचपक्वान्न केलेच आहे, तर देवाला नैवेद्य तर दाखवायलाच हवा. म्हणून सगळा मस्त नैवेद्य केला. त्यानंतर मी नारळ पाणी घेतलं आणि लगेच ना मस्त असं जेवण आवरून घेतलं. आता एवढं जेवल्यावर भारी तर होणारच होतं, म्हणून दुपारची ना भारी अशी झोप घेतली आणि संध्याकाळी उठल्यावर मी परत स्वयंपाकाला लागले. आता रात्रीचा मेनू त्याच्याही पेक्षा भारी होता. आता मला बनवायचं होतं मस्त असं नॉन-व्हेज म्हणून मी ना त्याचा सगळा मसाला बनवून घेतला आणि लगेच भाजी फोडणी टाकली. नॉन-व्हेज हा मेनू ना एकदम बेस्ट आहे. भाजी करा, चपात्या करा आणि भात लावा. दॅट्स इट आणि आज मी तेच केलं आणि सगळं झाल्यावर आम्ही पटापट मस्त असे जेवणं सुद्धा आवरून घेतले.